जेव्हा आयुष्यात प्रश्न वाढत जातात आणि उत्तर मात्र सापडत नाही, तेव्हा नकळत हात देवापुढे जोडले जातात. मनात एखादी चिंता घर भरून बसली की आपोआप देव पाण्यात ठेवावंसं वाटतं. असा असतो हा घराचा देव्हारा. सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारी आणि मनाची घालमेल अगदी शांत करणारी एक छोटीशी जागा. खरं तर देव्हारा म्हणजे घराचा आत्मा असतो. पण कधी कधी आपण देव्हाऱ्याला सुंदर, सुगंधित, चकचकीत ठेवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामागच्या वस्तू जसं की रांगोळी, तेल, देवाची वस्त्र, अगरबत्ती या सगळ्या जणू स्वतःच्या जागेसाठी रोज धडपड करत असतात. देव्हाऱ्यात शांतता असते, मागे मात्र गोंधळ सुरूच असतो. आणि हेच माझ्यासोबतही होत होतं. दररोज पूजा करताना माझं आणि या देव्हाऱ्यासाठी ठेवलेल्या कपाटाचं छोटंसं भांडण व्हायचं. हो, तेही सकाळी सकाळी. गमतीचा भाग सोडला तर हे कपाट माझ्या दिवसाची सुरुवात आहे. रोज वापरातलं, रोज उघडलं जाणारं. आणि कितीही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन टेक्निक वापरल्या तरी त्याची अवस्था परत तशीच, जैसे थे. यावेळी ठरवलं, फक्त कपाट नाही तर माझी सकाळ पीसफुल करायची. या कपाटाला आणि स्वतःलाही ऑर्गनायझेशनची अजून एक संधी द्यायची. शुभश्च शीघ्रम म्हणून फर्स्ट स्टेप घेतली, एम्प्टिंग द कबर्ड. लाईफमध्ये कोणताही बदल घडवायचा असेल तर यू हॅव टू फील एम्प्टी इनसाइड अँड दॅट एम्प्टीनेस हेल्प्स यू मूव्ह द डोअर्स. हे कपाट फक्त क्लिनिंगसाठी नाही तर त्यातून मिळणाऱ्या ब्लँक कॅनव्हाससाठी मी एम्प्टी करत आहे. कारण प्रत्येक ब्लँक कॅनव्हास हा नवीन एनर्जी, नवीन विचार आणि नवीन क्रिएटिव्हिटीला इन्व्हिटेशन देत असतो. ज्या क्षणी आपण देवापुढे 2 मिनिटं शांत बसतो आणि मनातले सगळे विचार, चिंता त्याच्यासमोर मोकळेपणाने ठेवतो, त्या क्षणी मन हलकं होतं आणि पुन्हा एक शांत, एक कोरा कॅनव्हास तयार होतो. तसंच काही वस्तूंचंही असतं. नवीन काहीतरी सुंदर घडवायचं असेल तर आधी जुनं थोडंसं बाजूला ठेवावं लागतं. जागा मोकळी करावी लागते. कारण स्पेस मोकळी केली की फक्त वस्तूंनाच नाही तर नव्या होप्सला पण जागा मिळते. एव्हरीथिंग स्टार्ट्स टू फील लाइटर. अ सिम्पल ॲक्ट ऑफ वायपिंग इज अ रिच्युअल ऑफ प्युरिफिकेशन. तुम्हाला कधी असं फील झालं आहे का? एखादी जागा तुम्ही नीट क्लीन करता आणि त्यानंतर मन आतूनच प्रसन्न झालेलं असतं, हलकं वाटायला लागलेलं असतं. जसं आपण वस्तूंवरची धूळ अलगद पुसतो तसंच काहीसं आयुष्यातही मनावरचं मळप काढणं तितकंच गरजेचं असतं. फक्त बाहेरून चकचकीत दिसावं म्हणून नाही तर आपल्या विचारांच्या शुद्धतेसाठी आणि स्वतःच्या पीससाठी. संत तुकाराम महाराज किती सुंदर सांगून गेले आहेत, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण खरी स्वच्छता ही बाहेर नसतेच, ती आतून सुरू होते. आणि जेव्हा मन शांत होतं ना तेव्हा प्रत्येक जागा, प्रत्येक कोपरा आपोआप पवित्र वाटायला लागतो. हा छोटासा ट्रे माझी पहिली ऑर्गनायझेशन टेक्निक होती. तेव्हा खूप उत्साहाने घेतला होता. असं वाटलं होतं की आता सगळं सुरळीत होईल, प्रत्येक गोष्ट तिच्या जागी राहील आणि एकदम नीट, व्यवस्थित दिसेल. पण काही दिवसातच लक्षात आलं की हा ट्रे या जागेसाठी योग्य नाही. आणि तिथेच एक साधी पण डीप गोष्ट जाणवली. आपण जे ठरवतो ते सगळंच आपल्या आयुष्यासाठी फिट बसत नाही. कधी कधी आपण खूप विचार करून काही निवडतो, त्यात वेळ घालवतो, मन लावतो, पण तरीही ती गोष्ट, ती माणसं, ती पद्धत आपल्या आयुष्याच्या फ्लोमध्ये बसत नाही. आधी वाटायचं की कदाचित चूक माझी आहे, पण आता जाणवतं की काही गोष्टी आपल्यासाठी बनलेल्याच नसतात कदाचित. म्हणून ही टेक्निक फेल झाली तरी मला त्याच्याबद्दल काहीच वाईट वाटत नव्हतं. उलट आय फेल्ट ग्रेटफुल, कारण त्यामुळे मला ऑर्गनायझेशन सुद्धा फेल होऊ शकतात हे कळलं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे लेट गो कसं करायचं हे शिकले. आज जेव्हा मी या कपाटातल्या वस्तू एक एक करून सॉर्ट करत होते तेव्हा प्रत्येक दिवस डोळ्यासमोरून जात होता. हे दिवे कितीतरी सण यांनी उजळवले, धूप कितीतरी शांत इव्हिनिंगचा साक्षीदार आहे.
ही देवाची पुस्तकं. ज्यावेळी मन अस्थिर झालेलं त्यावेळी यांनीच तर आधार दिला होता. वस्तू नीट लावताना, वस्त्र घडी घालताना, पुस्तकं रांगेत ठेवताना समजत होतं की ही फक्त क्लिनिंग अँड ऑर्गनायझेशनची प्रोसेस नाहीये. कुठेतरी आतून मनही शांत होत आहे. हे माझं ब्राशचं कलेक्शन. हातात घेतलं की आजी आठवते. कसं असतं ना, वय वाढतं तसं आपण साध्या गोष्टींकडे परत जातो, ज्यात दिखावा नसतो. एक ऊब असते, एक ओळख असते. हा टाळ. लहानपणी पप्पांसोबत टाळ वाजवत आरती करायचो आम्ही भावंड. आजही टाळ हातात आला की ते जुनं घर, पहाटेची आरती आठवल्याशिवाय राहत नाही. एक अर्थपूर्ण शिकवण अशी की ऑर्गनायझेशन म्हणजे प्रत्येक गोष्ट जबरदस्तीने फिट बसवणं नाही, तर ते बसत नाही म्हणून त्याला ऍक्सेप्ट करून बाजूला ठेवून लेट गो करणं. आणि जे गरजेचं आहे त्याला योग्य जागा देणं. हे छोटे छोटे बॉक्सेस, लेबल्स हे फक्त ॲस्थेटिक ठेवण्यासाठी किंवा लुक्स इम्प्रूव्ह करण्यासाठी नाही, तर हा कॉशियस डिसिजन आहे. ही क्लॅरिटी ही फक्त आपल्यापुरतीच नसावी. घरातल्या प्रत्येकाला या प्रोसेसचा नीटनेटकेपणाचा अनुभव मिळावा. शेवटी सगळंच आपल्या मनासारखं घडत नाही, पण जे राहून जातं ते शांतपणे आपल्यासोबत असतं. तेच कदाचित खरं आपलं असतं. आणि त्याला जागा दिली की प्रॉब्लेम्स आपोआप सोल्युशनमध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. हे छोटे छोटे बदल आणि ही अरेंजमेंट्स पहिल्या नजरेत खूप साधी वाटते, पण हळूहळू जाणवतंय की या प्रोसेसमध्ये माझा एक विचार होता, एक भावना होती. कितीही छोटी तयारी असू दे किंवा कितीही साधं काम असू दे, ती तयारी करायची जिद्द दाखवणं म्हणजे एक ॲक्ट असतो, ॲक्ट ऑफ डिवोशन. कारण डिवोशन म्हणजे प्रेम ओतून एखाद्या व्यक्तीला, वस्तूला सांभाळणं. एक हळूवार येणारी लाट ती फार मोठा आवाज करत नाही, पण तिचा तो शांत संत स्वर कानांना इतका सुखावतो की त्यातच एक वेगळी शांती सापडते. तसंच काहीसं या सगळ्या प्रोसेसमध्ये आज मी फील केलं. देवघर सजवणं, घर नीट लावणं हे आपल्या प्रत्येकाला आवडतं. आणि मनापासूनची एक इच्छाही असते की आपलं घर फक्त भिंतींचं न राहता प्रेमाने आणि आनंदाने, पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जावं. आता उद्या जेव्हा मी देवापुढे हात जोडेन ना, तेव्हा फक्त देव्हाऱ्याची वस्तूंची अरेंजमेंट बदललेली नसेल, तर माझं आणि या कपाटाचं नातं, या जागेचं नातंही थोडं बदललेलं असेल. कदाचित जास्त शांत आणि जास्त जवळचं. हेच बघा ना, जेव्हा तुम्ही एखाद्या जागेला वेळ देता, प्रेमाने घडवता, तेव्हा ती जागा फक्त जागा राहत नाही, ती एक फिलिंग बनते. आणि ही जर्नी फक्त ऑर्गनायझेशनची नव्हती, ही स्वतःशी कनेक्ट होण्याची सुद्धा होती. थोडं कोडं सोडवण्याची, थोडं लेट गो करायची आणि थोडं फेल्युअर ॲक्सेप्ट करायची. थँक्यू या छोट्याशा पण मनापासूनच्या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहिल्याबद्दल. जर या विचारांनी, या छोट्या बदलांनी तुमच्या मनालाही थोडासा स्पर्श केला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. कारण तुमच्यासोबत जुळणारं हे नातं माझ्यासाठीही तितकंच खास आहे, तितकं की हे देवघर. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू सबस्क्राईब, कमेंट अँड लाईक.